खासगी कंपन्या असं काही करतात तेव्हा त्याला गैरव्यवहार म्हटलं जातं, पण जेव्हा सरकारी कंपनीच नियमांकडे दुर्लक्ष करते तेव्हा त्याला काय म्हणायचं? एका सरकारी कंपनीवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, कारण या कंपनीमुळे सार्वजनिक पैशांचं तब्बल 1600 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. होय, 1600 कोटी रुपये. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात एका खास रिपोर्टमधून. एका सरकारी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतीही प्राइस डिस्कव्हरी न करता त्याच कर्ज बुडव्या कंपनीशी कर्ज सेटलमेंट केलं. सरकारी व्यवस्थेत प्रत्येक व्यवहारासाठी बोली प्रक्रिया असते, पण या सरकारी कंपनीने बोली प्रक्रिया राबवण्याचीही तसदी घेतली नाही आणि त्यामुळे सार्वजनिक निधीचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप आहे. बँकांकडून कर्ज घेऊन ते परत न करण्याच्या यादीत आणखी एका कंपनीचं नाव समोर आलंय. त्या कंपनीचं नाव आहे ॲक्सन ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. ॲक्सन ग्लोबलने अनेक बँकांच्या समूहाकडून हजारो कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र कंपनी हे कर्ज फेडण्यात अपयशी ठरली आणि हे कर्ज नंतर NPA म्हणजेच थकीत कर्जामध्ये वर्गीकृत करण्यात आलं. वेळेवर कर्जाची परतफेड न झाल्यानं खातं NPA झालं आणि प्रकरण दिवाळखोरी न्यायालय म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT मध्ये गेलं. त्यानंतर ॲक्सन ग्लोबलने या निर्णयाविरोधात अपील केलं, पण अपीलीय न्यायाधिकरण LCLTनेही डिफॉल्ट गंभीर असल्याचं मान्य केलं. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं, जिथे सुप्रीम कोर्टाने NCLTच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायालय आणि अपीलीय न्यायाधिकरणाच्या प्रक्रियेनंतर बँकांचे हे थकीत कर्ज सरकारी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आलं. NARCL हे थकीत कर्जांच्या वसुलीसाठी तयार करण्यात आलेलं एक व्यासपीठ आहे. इथे बँकांच्या मोठ्या थकीत कर्जांसाठी रिझोल्युशन प्लॅन केले जातात. झी मीडियाकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रानुसार NARCLला तब्बल 2172 कोटींची वसुली करायची होती. कमिटी ऑफ क्रेडिटर्समधील 100% मतदान अधिकार NARCLकडे होते, म्हणजेच आर्थिक कर्जदारांवरील पूर्ण नियंत्रण सुद्धा NARCLकडे होते. तरीही सरकारी ARC कंपनी NARCLने केवळ 579 कोटींमध्येच डिफॉल्टर ॲक्सन ग्लोबल सोबत कर्ज सेटल केलं. सोप्या भाषेत सांगायचं तर ॲक्सन ग्लोबलने 2172 कोटींचं कर्ज घेतलं आणि फक्त 579 कोटी भरून कंपनी सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाली. यात सरकारी कंपनीमुळे सार्वजनिक निधीचं सुमारे 1600 कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप होतोय. आता प्रश्न उपस्थित होतोय की सार्वजनिक पैशांचं नुकसान करताना NARCLने नियमांकडे दुर्लक्ष केलं का? कर्ज सेटलमेंटसाठी NARCLने कोणतीही प्राइस डिस्कव्हरी प्रक्रिया राबवली नाही का? अगर नार्सेल प्राइस डिस्कवरी करती यानी लोन सेटलमेंट के लिए बिडिंग करवाती तो हो सकता है कि 579 करोड़ रुपए की जगह कोई बिडर 1000 करोड़ या 1500 करोड़ रुपए की बोली लगाता. लेकिन एक सरकारी कंपनी ने किसी को भी बोली लगाने का मौका ही नहीं दिया. 2172 कोटींचं कर्ज 579 कोटींमध्ये सेटलमेंट. जर NARCLने प्राइस डिस्कव्हरी केली असती, म्हणजेच कर्ज सेटलमेंटसाठी बोली प्रक्रिया राबवली असती, तर कदाचित 579 कोटीऐवजी एखाद्या बोलीदारानं 1000 कोटी किंवा 1500 कोटींची बोली लावली असती. मात्र सरकारी कंपनीने इतर कोणालाही बोली लावण्याची संधीच दिली नाही. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की NARCL आणि दिवाळखोर कंपनीमध्ये काही संगनमत होतं का? या कथित संगनमतामुळेच थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कोणतीही बोली प्रक्रिया राबवली गेली नाही का? झी मीडियाने कागदपत्रांची तपासणी केली असता असंही समोर आलं की ॲक्सन ग्लोबलकडे सोनीपत इथे प्रमुख ठिकाणी सुमारे 30 एकर जमीन आहे. तसंच कंपनीला सुमारे 300 कोटींचा विमा दावा मिळण्याची शक्यता होती. या दोन्ही बाबींचा विचार केला असता बोलीची किंमत 579 कोटींपेक्षा खूप जास्त जाऊ शकली असती. मात्र NARCLने कर्ज सेटलमेंट करताना या माहितीची पडताळणी केल्याचंही दिसत नाही. अभी तक आरोप लगते थे कि प्राइवेट एसेट रिकंस्ट्रक्शन कंपनियां ही लोन सेटलमेंट के मामले में धांधली करती है और इसीलिए सरकारी कंपनी नार्सेल का गठन 3 साल पहले हुआ था. लेकिन इस बार सरकारी एसेट रिकंस्ट्रक्शन कंपनी यानी नार्सेल ही सवालों के घेरे में है. नार्सेल के लोन सेटलमेंट का एक और बड़ा खुलासा बहुत जल्द करेंगे. 2172 कोटींचं कर्ज 579 कोटींमध्ये सेटलमेंट. आतापर्यंत आरोप होत होते की खासगी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्या कर्ज सेटलमेंट दरम्यान गैरव्यवहार करतात.
म्हणूनच सुमारे 3 वर्षांपूर्वी सरकारी कंपनी NARCL ची स्थापना करण्यात आली होती. मात्र यावेळी स्वतः सरकारी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच प्रश्नांच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. NARCLच्या या कर्ज सेटलमेंटशी संबंधित आणखी एक मोठा खुलासा आम्ही लवकरच करणार आहोत. परिवेश वात्स्यायन, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, झी मीडिया.